नमस्कार. मी प्रह दलाल, निवृत्त मुख्याध्यापक भुसावळ, जिल्हा जळगाव. बंधू आणि भगिनींनो, आजच्या शुभमुहूर्तावर मी माझे यूट्यूब चॅनल सुरुवात करीत आहे. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. त्याला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. लहानपणापासून वाचनाची आणि लेखनाची आवड लावून मला ज्यांनी घडविलं त्या परमपूज्य आईबाबांच्या पवित्र स्मृतीला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करून शिक्षण क्षेत्रातल्या कार्यरत असलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना माझी ही कलाकृती सस्नेह अर्पण करतो. शिक्षणाचं महत्त्व सारेच जाणतात, पण वस्तुस्थिती अशी आहे की आज सर्वाधिक समस्या शिक्षण क्षेत्रातच आहे. विषयांतर होऊ नये म्हणून त्या सर्वच समस्यांचं विवेचन मी आज येथे करणार नाही. त्यावर आपण क्रमशः स्वतंत्रपणे बोलूया. सध्या अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात BLO म्हणून काम करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार साहेब यांनी फक्त आदेशितच केलेले नाहीत, तर त्या कामाबद्दल सक्तीही केली जात आहे. आपल्या देशात वर्ष 2 वर्षांच्या काळात कधी ग्रामपंचायत तर कधी नगरपालिका, कधी जिल्हा परिषद तर कधी विधानसभा, लोकसभा इत्यादींच्या निवडणुका होतच असतात. त्या प्रत्येक वेळी नवीन मतदार नोंदणी, नावात दुरुस्ती, नाव वगळणे, मतदारांना ओळखपत्रांची वाटप करणं अशा अनेक कामांसाठी महसूल विभागामार्फत कोणताही विचार न करता कोणत्याही शिक्षकांना BLOची ऑर्डर पाठवून दिली जाते. शिक्षकांची कोणतीच रास्त अडचण ते ऐकून घेत नाहीत आणि ऑर्डर स्वीकारली नाही तर गुन्हा दाखल करू अशी धमकीवजा सूचनाही दिली जाते. माननीय अधिकाऱ्यांची विवेकबुद्धी गहाण तर ठेवली नाही ना, असाच थेट प्रश्न काही अधिकाऱ्यांना विचारावासा वाटतो. मनुष्यबळाची आवश्यकता आणि राष्ट्रीय कर्तव्य हे मान्य करूनही शिक्षकांना सक्तीने वेठीस धरण्यापूर्वी किमान काही बाबींचा तरी विचार नको का करायला? उदाहरणार्थ, ज्या शाळेतील शिक्षकांना अशी ऑर्डर द्यायची असेल त्या शाळेतील शिक्षकांची संख्याही विचारात घेणं आवश्यक नाही का? ज्या शाळेत फक्त 1 किंवा 2च शिक्षक कार्यरत आहेत अशा शाळेतील शिक्षकांना सुद्धा या कामासाठी वेठीला धरणे कितपत योग्य आहे? उदाहरणच सांगायचं झालं तर ज्या शाळेत फक्त 2च शिक्षक आहेत आणि त्यातही एका शिक्षकाकडे मुख्याध्यापक पदाचा चार्ज आहे आणि दिवसभर विविध तक्ते भरून माहिती संकलित करून वरिष्ठांना पाठविता त्याच्या नाकीनऊ येतात, अशा परिस्थितीत शाळेतील 4 वर्गांसाठी फक्त एकच शिक्षक असताना त्यालाही BLOची ऑर्डर दिली जाते. मुलांचे शिक्षण गेले उडत. आणि होय, RTE म्हणजे बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील
तरतुदींनाही यामुळे ठोकरले जात नाही का? ही झाली एक बाजू. दुसरी बाजू काय? ती पण महत्वाचीच आहे. बहुसंख्य शिक्षक हे वरिष्ठांचा अवमान न करणारे, त्रास सहन करून देखील दिलेले काम निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि व्यवस्थितपणे पार पाडणारे आणि भित्र्या प्रवृत्तीचे आहेत. त्यामुळेच अनेक प्रकारची अशी अशैक्षणिक कामं त्यांच्यावर लादली जातात. मुकी बिचारी कुणीही हाका किंवा कोणीही यावे टिकली मारून जावे अशा अवस्थेला शिक्षक स्वतःही तेवढाच जबाबदार आहेत. म्हणतात ना, अन्याय सहन करणारा अन्याय करणाऱ्या इतकाच अन्याय सहन करणाराही दोषी असतो. तेव्हा माझ्या शिक्षक मित्रांनो, मरगळ झटकून अन्यायाला प्रखरपणे विरोध करा. त्यासाठी ह्या काही कायदेशीर बाबी मुद्दाम लक्षात आणून देतो आहे, त्या लक्षात ठेवा. शिक्षकांना निवडणुकीसंबंधी काम देण्याबाबत आपल्या सर्वोच्च न्यायालयाने याचिका क्रमांक 5659/2007 च्या निर्णयामध्ये परिच्छेद क्रमांक 32 मध्ये तत्वतः मान्य करून दिशादर्शक तत्व मान्य केले आहे की शिक्षकांना निवडणुकीसंबंधीची कामं देणं अपरिहार्यच असेल तर ते फक्त आणि फक्त शाळेला सुटी असेल, अध्यापनाचे काम नसेल त्याच वेळी द्यावे. शाळा आणि अध्यापनाचे काम सुरू असताना शिक्षकांना अशा कामाची सक्ती करू नये. अशाच प्रकारे निर्भय सिंग व इतर विरुद्ध उत्तर प्रदेश शासन दिनांक 11 ऑगस्ट 2022 या निर्णयात आणि मुंबई उच्च न्यायालय एका निर्णयात न्यायमूर्ती म्हणतात की राज्य अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर न करता शिक्षकांना शाळा सुरू असतानाही ही कामं देणं अत्यंत चुकीचं आहे. याशिवाय RTE म्हणजे बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 27 नुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामं करण्यासाठी नियुक्त करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मी हा संक्षिप्त उल्लेख केला आहे. ज्यांना वैयक्तिकरित्या सविस्तर तपशील किंवा मार्गदर्शन हवे असेल त्यांनी माझ्या 76 20 13 21 75 ह्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. आपले अभिप्राय आणि सूचना यांचेही स्वागतच आहे. एवढे असूनही म्हणजे न्यायालयाचे निर्णय स्पष्टपणे असून देखील काही अधिकाऱ्यांना असे वाटते की याबाबत राज्य शासनाचे स्वतंत्र आणि सुस्पष्ट आदेश नाहीत. त्यांनी माननीय उपसचिव महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित केलेला शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2023 प्रक्र 506 TNT 1 मंत्रालय मुंबई 32 ह्या परिपत्रकाचे अवलोकन करावे. सदर पत्रात शिक्षकांची अशैक्षणिक कामे नेमकी कोणती ते स्पष्ट करणारे परिशिष्ट ब जोडलेले आहे. त्यात म्हटले आहे की प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी आवश्यक कामाव्यतिरिक्त निवडणूक विषयक नियमितपणे चालणारी कामे ही अशैक्षणिक असून
ही कामे करण्याबाबत शिक्षकांना बंधनकारक करू नये. राज्य शासनाचा इतका सुस्पष्ट आदेश असूनही त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करून कायद्यातील तरतुदी, न्यायालयीन निकाल, शासनाचा आदेश या सर्वांना झुगारून मनमानी करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवरच कठोर कारवाई शासनाने करावी. अन्यथा गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण हे फक्त कागदावरचे विशेषणच ठरेल. लाखो बालके शिक्षण म्हणजे काय रे भाऊ असाच आर्त प्रश्न विचारतील. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचवा. त्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा ही विनंती. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या विषयांसह. तोपर्यंत धन्यवाद.